झालं. हे घे. अरे बापरे, आज एवढी कृपादृष्टी माझ्यावर. आजचाच दिवस पैसे बँकेत ट्रान्सफर झाल्याच्या आनंदात. अरे वा शरदराव वा. नाही नाही, एक मिनिट. याच्या पुढे मीच पिणार आहे आणि तूच मला सांभाळायचंय. चला शरदराव, नशिबाने 2 थेंब तुमच्या अंगावर उडतायत. घ्या आनंद मिळून. परत कधी नशीब फळफळेल सांगता येत नाही ना. धनंजय सरदेसाई, मजा आली तुमच्या घरात. फार कष्ट करायला लागले पण. कष्ट तर करावेच लागले, पण हे सगळं ह्याच्यामुळेच झाले रे. अजूनही आठवते मला दिवस. खूप सुनावलं होतं यांनी मला. बोलली नाहीस कधी मला? आता सांगते ना. धनंजय, आपण युरोपला जाऊया. युरोपला? कशाला? कशाला काय, फिरायला. पुढच्या वर्षी जाऊ. का? आत्ता का नको? अगं ऑफिसमध्ये बरीच काम आहेत ना. नवीन स्कीम लॉन्च केली आहे, टेन्शन आहे. जाऊ दे, तुला नाही कळायचं, जाऊ दे, सोडून दे. का मला का नाही कळणार? तू समजावून सांग ना, म्हणजे कळेल. राणी, तुझ्या सुंदर डोक्याला ताण कशाला देतेस तू? बिझनेसच्या गोष्टी आहेत, माझ्यावर सोडून. आणि मग मी काय करू? तू पार्लरमध्ये जा, पिक्चर्सना जा, किटीला जा. पार्ट्या ते का तुझे चालूच असतात ना. मजा कर. आयुष्य एन्जॉय कर. आणि मी म्हंटल मला बिझनेसच करायचा तर? नाही, नको, तुला जमणार नाही ते. का नाही जमणार? हे बघ राणी, बायका आणि पैसा हे 2 विरुद्धार्थी शब्द आहेत. बायकाने एकतर पैसा कमवता येत नाही आणि कमवता आला तर तो साठवता येत नाही. असं काहीच नाही, मला तो येतो. कसा? कसा म्हणजे? मी जॉब केला तुझ्या कंपनीत अकाउंटंट म्हणून. 10,000 रुपये पगारावर. ज्याला तू पैसा कमवण्याचं समजतेस, तसं असेल तर प्लीज नको. तू येऊ नकोस ऑफिसमध्ये, फार बुडवून टाकशील. अरे पण धनंजय, मला माहित पाहिजे ना कंपनीत काय चालतं ते. काही गरज नाहीये. हे बघ, एक तर घरातल्या बायकांनी कंपनीमध्ये ढवळाढवळ केलेली मला अजिबात आवडत नाही. तू घरी थांब, कंपनी मी बघतो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.